नमस्कार. आपण कालच्या तासाला लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. तर काल काय अभ्यास केला आपण? लोकसंख्या एक मानवी संसाधन आहे, ते कशा प्रकारे उपयोगी पडते आर्थिक विकासात देशाच्या, याचा आपण अभ्यास केलेला. त्याचप्रमाणे लोकसंख्येचे घटक जे आहेत त्यामध्ये वयोरचना आणि लिंग गुणोत्तर याचा आपण अभ्यास केलेला. तर आजच्या तासाला आपण लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय आणि प्रत्येक देशाच्या सेवानिवृत्तीविषयीचे शासन धोरण जे आहे त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये लोकसंख्येचा लाभांश हा एक चार्ट दिलेला आहे. भारत लोकसंख्येचा लाभांश. तत्पूर्वी आपण लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय, त्याचे फायदे कसे मिळतात आणि ते फायदे कसे मिळाले हे कसे समजतं आपल्याला, याचा आपण अभ्यास करूया. मग लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय? तर पहा, एखाद्या देशाच्या तर पहा, हा चार्ट दाखवतोय आपल्याला भारत लोकसंख्येचा लाभांश. त्यापूर्वी आपण लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय, त्याचे फायदे कोणकोणते आहेत आणि ते फायदे त्या देशाला मिळालेत की नाहीत हे कशा प्रकारे समजते त्याचा आपण अभ्यास करूयात. मग प्रथम बघा, लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय. तर काय सांगता येईल? एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली मोठी वाढ म्हणजे लोकसंख्येचा लाभांश. बघा, एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे, वयोरचना म्हणजे काय याचा आपण काल अभ्यास केलेला. व्यक्तींची संख्या, वयानुसार व्यक्तींची संख्या म्हणजे वयोरचना. वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्येचा लाभांश असे म्हणता येईल. हा बदल कसा होतो? तर जन्मदर आणि मृत्यूदर कमी झाल्याने हा बदल घडून येतो. जन्माचे प्रमाण कमी झाल्याने अवलंबत्वाचे प्रमाण कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी असते. कार्यशील लोकसंख्येचा वयोगट कोणता? तर 15 ते 60 आणि अवलंबित म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा 0 ते 15 वयोगट आणि 60 वर्षाच्या वरील व्यक्ती ह्या अवलंबित लोकसंख्येचा घटक आपण मानलेला आहे. मग थोडक्यात काय सांगता येईल? लाभांश म्हणजे काय? तर भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ, नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप म्हणजे लोकसंख्येचा लाभांश. तर बघा, लोकसंख्येमध्ये कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्या समाविष्ट असते. कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्येच्या गुणोत्तरावरून त्या देशाची आर्थिक प्रगतीही ठरत असते. एखाद्या देशातील लोकसंख्या किती प्रमाणात कार्यशील आहे आणि किती प्रमाणात अकार्यशील आहे यावरून त्या देशाची आर्थिक प्रगती ठरत असते. समजा त्या देशामध्ये जर कार्यशील लोकसंख्या जास्त असेल तर मनुष्यबळ विपुल प्रमाणात असते आणि जर त्या देशामध्ये जर अकार्यशील व्यक्ती जर जास्त असतील तर त्या देशाचा आर्थिक विकासाला कुठेतरी खीळ बसलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मनुष्यबळाचा पुरवठा हा कमी प्रमाणात असतो. म्हणजे काय सांगता येईल? बघा, देशामध्ये कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्येच्या गुणोत्तरावरून देश किती आर्थिकदृष्ट्या क्रियाशील आहे हे आपणास सांगता येईल. देशामध्ये कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जेवढे जास्त म्हणजे 15 ते 59 हा वयोगट जर जास्त, लोकसंख्येचे प्रमाण जास्त तेवढी त्या लोकांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार जास्त असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. त्याला आपण लोकसंख्येचा लाभांश असे म्हणले आहे. कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्येचे प्रमाण कमी असते व कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने विपुल प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध असते. या मनुष्यबळाचा इतर क्षेत्रात वापर करून घेतल्याने त्या देशाचा आर्थिक विकास वाढवता येतो. त्यामुळे त्या देशाचे दरडोई उत्पन्न वाढत जाते. याचा आर्थिक फायदा त्या देशाच्या व्यक्तींना लाभांश रूपाने मिळत असतो. थोडक्यात काय सांगता येईल? ज्या देशामध्ये कार्यशील लोकसंख्येचा वयोगट जास्त असतो त्या देशामध्ये लोकसंख्येचे आर्थिक विकास किंवा अर्थव्यवस्थेमध्ये झालेली वाढ ही जास्त असलेली आपणास दिसून येते. तर त्याचे उदाहरण बघा. समजा आता आपल्या कुटुंबाचं उदाहरण घ्या. आपल्या कुटुंबामध्ये जर 5 सदस्य असतील, आई वडील आणि 3 अपत्ये म्हणजे 3 भावंड जर असतील आणि 2 आई वडील, त्यातले वडीलच फक्त कमावते असतील तर म्हणजे कार्यशील लोकसंख्येचा घटक एकच, कोण? तर वडील. आणि अवलंबित लोकसंख्या किती आहे? तर 4. 3 अपत्य आणि ती स्त्री म्हणजे आई, अशी जर
4 व्यक्ती जर त्या अवलंबित असतील म्हणजे एकाच घटकावर, कुठला वडील कार्यशील घटक आहे, तर काय दरडोई उत्पन्न कसं असणार आहे, कमी असणार आहे. त्याचप्रमाणे जर देशाचा जर विचार केला तर अवलंबित लोकसंख्या जर देशात जास्त असेल तर अर्थव्यवस्था कुठेतरी खुंटलेली आपणास दिसून येते. आणि या उलट जर कार्यशील लोकसंख्या जास्त असेल देशामध्ये तर अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार हा मिळालेला आपणास दिसून येतो. म्हणजेच वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठ्या प्रकारची झालेली वाढ ही त्या लोकसंख्येचा लाभांश असे म्हणता येईल. तर बघा त्याचे फायदे कसे असतात. लोकसंख्येच्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत, तर तिथे जे शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था जी काही धोरणं आहेत त्यामध्ये शिक्षणविषयक धोरण असेल, आरोग्यविषयक धोरण असेल किंवा एखादे संशोधन क्षेत्रात झालेल्या योग्य धोरणाची अंमलबजावणी तो देश कशा प्रकारे करत आहे यावर त्या लोकसंख्येचा लाभांश आपणास मिळालेला दिसून येतो. किंवा त्या देशामध्ये शैक्षणिक पातळी कशी आहे, रोजगाराच्या संधी कशा आहेत, गर्भधारणेची वारंवारता कशा प्रकारे आहे, कर संदर्भामध्ये काय प्रोत्साहन दिलं जातं का, निवृत्ती वेतन कशा प्रकारचे मिळते, आरोग्यविषयक योजना काय असतात किंवा निवृत्तीविषयक धोरणे काय असतील, आर्थिक धोरणे काय असतील यावर ते लोकसंख्येचा फायदा किंवा लोकसंख्येचा लाभांश अवलंबून असतो. तर समजा एखाद्या देशामध्ये लोकसंख्येचा लाभांश कशा प्रकारे मिळत आहे किंवा मिळतो की नाही हे कशा प्रकारे समजलं जातं. तर पहा कशा प्रकारे, तर त्या लोकांची वैयक्तिक बचत वाढते व अर्थव्यवस्थेला ती चालना देत असते. तसेच महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात. बघा लाभांश जर एखाद्या देशाला मिळत असेल लोकसंख्येचा तर त्या देशातील महिला या कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात व देशाचा आर्थिक विकास वाढीस लागतो. तर आणि अवलंबित गुणोत्तर कमी झाल्याने म्हणजे जन्मदर कमी झाल्याने अवलंबित गुणोत्तर आहे ते कमी होतं. त्यामुळे कार्यशील लोकसंख्या वाढत असते, त्यामुळे दरडोई उत्पन्न हे वाढत असते. अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्येचा लाभांश मिळतो की नाही हे यावरून आपणास समजू शकते. तर पहा या लोकसंख्येच्या लाभांशाच्या आधारे आपल्याला तक्ता दिलेला आहे. तक्ता क्रमांक 1.2.1 भारत लोकसंख्येचा लाभांश. तर पहा या ठिकाणी तीन कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये दशक, दुसऱ्या कॉलममध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आणि तिसरा जो घटक आहे तिसरा कॉलम आहे तो कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. तर पहा दशकामध्ये 2001 ते 10, 2011 ते 20, 2021 ते 30 आणि 31 ते 40 हा पहिला कॉलम आहे. दुसऱ्या कॉलममध्ये काय दिले, कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिले कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. तर पहा 2001 आणि 10 यामध्ये काय दिले तर 1.33 ही जी आकडेवारी आहे ती कार्यशील लोकसंख्येची गुणोत्तर आहे. आणि इकडं जे आहे डाव्या बाजूला म्हणजे 1.33 ला 1 जे आहे ते अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे आणि इकडे दिले कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. इकडे गुणोत्तर आहे आणि इकडं टक्केवारी आहे. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे. तर काय सांगितले तक्त्यामध्ये, भारत लोकसंख्येचा लाभांश, त्यामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर दशकानुसार आणि कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी ही दशकानुसार आपणास दिसत आहे. म्हणजे भारत लोकसंख्येचा लाभांश त्यामध्ये तक्त्यामध्ये काय दिसते बघा, 1.33 2001-10 या दशकामध्ये 1.33 ही जी आकडेवारी आहे ती कार्यशील लोकांची गुणोत्तर आहे आणि 1.33 ला 1 हा जो आकडा दिसतोय तो अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर दर्शवते. 2011-20 मध्ये बघा 1.53 ला 1 म्हणजे 1.53 ही जी आकडेवारी आहे ती कार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आहे आणि 1 ही दिसते ते अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आहे. आणि 2021 ते 30 ही जी आकडेवारी आहे ती अंदाजे सांगितलेली आहे आपल्याला. 1.81 ही कार्यशील लोकसंख्या आहे आणि 1.81 ला 1 ही काय आहे अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे. आणि 2031 ते 40 ही यामध्ये जी आकडेवारी आहे ती ही अंदाजे दाखवलेली आहे आपल्याला 1.72 ला 1 आणि इकडे बघा
कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. आपण जर गुणोत्तर आणि टक्केवारीचा जर विचार केला तर दशकानुसार ती टक्केवारी आपणास वाढत गेलेली पाहावयास मिळते. 57.1 म्हणजे 1.33ला 1 जर गुणोत्तर असेल तर टक्केवारी कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी 57.1, 60.5, 64.4 आणि 63.2 म्हणजे दशकानुसार ही टक्केवारी आपल्याला कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी ही वाढत गेलेली आपणास पाहावयास मिळते. प्रश्न क्रमांक 3 पहा. या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो? तर पहा 2001, 10, 11, 20 आणि 21, 30 आणि 31, 40 यामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आपण बघितलं. तर कार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आहे ते दशकानुसार हे वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. 1.33, 1.53, 1.81 आणि 1.72 आणि टक्केवारी पण पहा 57% म्हणजे 100%पैकी 57%, 60%, 64% आणि पुन्हा 63% इतकी टक्केवारी कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी पाहावयास मिळते. तर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल कार्यशील लोकसंख्येच्या टक्केवारीचा? तर आपण सांगितलं वयोगट 15 ते 60 हा कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी असल्यामुळे विपुल प्रमाणात युवकांचा देश आपण म्हणतो भारत. विपुल प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होईल. मनुष्यबळामध्ये वाढ झाली म्हणजे थोडक्यात काय तर अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. शिवाय अर्थव्यवस्था आर्थिक विकास जास्त प्रमाणात झालेला आपणास पाहावयास मिळेल. तसेच भारत एक महासत्ता बनण्याचं जे आपलं स्वप्न आहे त्या महासत्ता बनण्याच्या वाटचालीकडे आपली वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालत असलेले आपणास पाहावयास मिळते. थोडक्यात काय सांगता येईल तर या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर एक चांगला परिणाम झालेला आपणास पाहावयास मिळेल. तर 4था प्रश्न काय दिलाय बघा. उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय परिणाम होईल? तर हा प्रश्न संदिग्ध आहे. उपरोक्त प्रमाण म्हणजे कोणतं उपरोक्त प्रमाण? कार्यशील लोकसंख्येचं का अकार्यशील? तर बघा कार्यशील लोकसंख्येचं जर प्रमाण कमी झालं तर अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल. बसून खाणाऱ्यांची संख्या जास्त होईल आणि या उलट जर कार्यशील लोकसंख्या जर वाढली तर आपण वर सांगितल्याप्रमाणे मनुष्यबळ जास्त असल्याने आपण म्हणतो भारत हा युवकांचा देश आहे. म्हणजे मनुष्यबळ विपुल प्रमाणात असल्यामुळे कार्यशील लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्या देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये नक्कीच वाढ होईल आणि कार्यशील लोकसंख्या वाढल्यामुळे भारताची वाटचाल एक विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे होण्यास मदत होईल. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल? लोकसंख्येचा लाभांश म्हणजे एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्येचा लाभांश असे आपणास सांगता येईल. म्हणजे कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्येतील गुणोत्तरावरून त्या देशाचे तो देश किती आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे हे आपणास सांगता येईल. तर पहा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तक्ता क्रमांक 2.2 आपण बघितलं लाभांशामध्ये कार्यक्षम लोकसंख्या आणि अकार्यक्षम लोकसंख्या. तर या चार्टमध्ये काय दिले तर कार्यक्षम किंवा क्रियाशील लोकसंख्येच्या आधारे त्या देशामध्ये सेवानिवृत्तीविषयक धोरणं काय आहेत, तिथल्या शासकीय धोरण किंवा शासकीय उपाययोजना काय आहेत सेवानिवृत्तीविषयक वयाबाबत ते या चार्टमध्ये आपणास दिसून येतं. तर पहा तक्ता क्रमांक 2.2 यामध्ये 2 कॉलम आहेत. एका बाजूला देश आहेत, यामध्ये 5 ते 7 आपल्याला देश दिलेत आणि त्या देशांची सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी आणि त्यांची काही धोरणं ते त्यांनी यामध्ये सांगितले. तर पहिला देश आहे बघा जर्मनी. सेवानिवृत्तीचं वय 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढून 66 आणि 2029 पर्यंत 67 केले जाईल. दुसरा देश आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने. 1960 मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठीचे सेवानिवृत्तीचं वय टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन 67 पर्यंत जाईल. तिसरा देश आहे युनायटेड किंगडम. पुरुष व महिला या दोघांचेही सेवानिवृत्ती वेतनाचे वय ऑक्टोबर 20 पर्यंत वाढून 66 व 2026 ते 28 दरम्यान 67 करण्यात येईल. ऑस्ट्रेलिया सेवानिवृत्तीचं वय 23 पर्यंत वाढवून 67 होईल. चीन पुरुष आणि महिला या दोघांसाठी सेवानिवृत्तीचं वय 2045 पर्यंत
65 इतकं वाढवण्याची योजना आहे. जपान सेवानिवृत्तीचं वय 70 पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे. आणि भारत सेवानिवृत्तीचे वय सरासरी 60 वर्ष आहे आणि आस्थापनेनुसार 55 ते 65 असे बदलते प्रमाण आपणास आढळून येते. तर पहा, या तक्त्याचा जर अभ्यास केला तर या तक्त्यांचा अभ्यास करून आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर लोकसंख्येच्या आर्थिक निकषानुसार लोकसंख्येच्या ज्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना देशाच्या आर्थिक विकासावर होणारा परिणाम व वेगवेगळ्या देशांची सेवानिवृत्तीविषयीची धोरणांची निर्णय किंवा माहिती व सेवानिवृत्तीचे वय यांचा विचार या तक्त्यामध्ये आपणास दिलेला आहे. तर दुसरा प्रश्न बघा काय आहे, विकसित आणि विकसनशील असे या देशांचे वर्गीकरण करा. तर या चार्टमध्ये विकसित पण देश आहेत आणि विकसनशील पण देश आहेत. तर त्यांनी काय सांगितलंय, विकसित आणि विकसनशील असे या देशांचे वर्गीकरण करा. तर काय सांगता येईल पहा, ज्या देशामध्ये सेवानिवृत्तीचं वय जास्त व आयुर्मान जास्त आहे ते देश विकसित देशामध्ये गणले जातील आणि ज्या देशामध्ये सेवानिवृत्तीचं वय कमी आहे ते देश विकसनशील म्हणून गणले जातील. तर पहा, जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपान या देशामध्ये सेवानिवृत्तीचं वय जास्त आहे, म्हणजे हे देश विकसित आहेत. आणि आपला भारत देश आहे तो विकसनशील आहे असे आपणास सांगता येते. तर आपल्या भारतामध्ये सेवानिवृत्तीचं वय किती आहे, 60. आणि हे जे वरचे देश आहेत, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, UK, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि जर्मनी या देशामध्ये त्या शासनाने सेवानिवृत्तीचं वय हे आपणास वाढवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच भारत हा विकसनशील देश आहे आणि जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, अमेरिकेचे संयुक्त संस्थाने आणि जर्मनी हे विकसित देश आहेत असे आपणास पाहावयास मिळते. चौथा प्रश्न आहे बघा, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. तिसरा प्रश्न पहा, या देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यामागील कोणती कारणे असू शकतात. आता हे चीन, ऑस्ट्रेलिया, UK, जर्मनी या देशांनी सेवानिवृत्तीचं वय आपलं वाढवलेलं आहे. ते वाढवण्याची कारणे काय असतील. तर पहा, त्या देशातील लोकसंख्या ही कार्यक्षम आहे. कार्यक्षम लोकसंख्या जास्त आहे. शिवाय मनुष्यबळ आहे, म्हणजे 15 ते 60 या वयोगटातील जो मनुष्यबळ आहे तो काय आहे, कार्यक्षम आहे, अनुभवी आहे, प्रशिक्षित तो वयोगट असल्यामुळे दीर्घकाळ ती व्यक्ती किंवा ते मनुष्यबळ आपल्याला दीर्घकाळ त्या कामावर, त्या नोकरीवर आपणास जास्त काळ दीर्घकाळ कामाला ती व्यक्ती मिळू शकते. तसेच त्या देशातील 60च्या वरील जो मनुष्यबळ आहे त्या देशामध्ये कमी लोकसंख्या असते. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल, तर लोकसंख्या ही कार्यक्षम जास्त असते, प्रशिक्षित अनुभवी लोक असतात, त्यामुळे त्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यापाठीमागचं ही कारणे आपल्याला सांगता येऊ शकतील. चौथा प्रश्न आहे बघा, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. तर सेवानिवृत्तीचं वय वाढल्यामुळे त्या देशातील, समजा आता आपल्या भारत देशाचाच विचार करा, एखादी व्यक्ती वयवर्ष 60 नंतर जर ती रिटायर झाली तर त्या व्यक्तीला आपल्या भारत देशामध्ये काही पेन्शन किंवा निवृत्तीविषयक योजना असतात त्या आपल्याला द्याव्या लागतात. म्हणजे एकदम त्या व्यक्तीला ती पेन्शन योजना द्यावी लागते किंवा अनेक लाभ त्यांना द्यावे लागतात. शिवाय ती व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन कामगार वर्ग भरावा लागतो, म्हणून त्या कामगार वर्ग भरावा लागतो आणि त्या कामगार वर्गाला पगार हा द्यावा लागतो. आणि ती व्यक्ती जर आपल्या नोकरीतून काही रक्कम ही बाजूला ठेवत असते, मग ती जेव्हा रिटायर्ड होत असते तेव्हा त्या व्यक्तीला तो लाभांश आपल्याला लगेचच द्यावा लागतो. पण जर समजा सेवानिवृत्तीचं वय जर आपण वाढवलं तर हे जे आपण लाभ देतो ते लाभ आपल्याला लगेचच देता येणार नाहीत. म्हणजेच काय सांगता येईल, सेवानिवृत्तीचं वय वाढल्यामुळे त्यांना लगेचच कोणतेही सेवानिवृत्तीचं वेतन लवकर द्यावे लागत नाही किंवा एकदम एखादी रक्कम द्यावी लागत नाही, पेन्शन द्यावी लागत नाही. दीर्घकाळ तो व्यक्ती आपल्याला त्या कामावर ठेवता येतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेवर एक चांगला परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. पाचवा प्रश्न आहे बघा, चीन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यावर का
वाढवण्यावर काय विचार करत असेल? 2045 मध्ये चीननं काय सांगितलंय? 2045 पर्यंत चीननं वय वर्ष 65 केलेलं आहे निवृत्ती वेतनाचं. तर का वाढवलं असेल? तर चीन, आपण बघतो चीन हा लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचा देश आहे. मग चीन या देशामध्ये कुटुंब नियोजनाला प्राधान्य देत आहे. म्हणजे जन्मदर कमी होत आहे, नवीन अपत्यांना जन्म देण्याचे प्रमाण कमी आहे. म्हणजे काय सांगता येईल? बालकांचे प्रमाण कमी होत आहे. तसेच युवकांचे देखील प्रमाण कमी होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे तो देश 2045 पर्यंत वय वर्ष सेवानिवृत्तीचं 65 करण्याच्या विचारात आहे. म्हणजे काय सांगता येईल? तर नवीन अपत्यांना जन्म देण्याचं प्रमाण कमी आहे, म्हणजे बालकांचं आणि युवकांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे चीन वय वर्ष 65 करण्याचा विचारात आहे. 6वा प्रश्न काय आहे बघा? विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का, याबद्दल आपलं मत त्यांनी विचारलेलं आहे. तर पहा, जे सेवेमध्ये आहेत जी लोक, त्यांचा मतप्रवाह काय आहे की शासनानं आपल्याला जास्त सेवाच्या म्हणजे सेवेमध्ये घ्यावं, असा एक मतप्रवाह आहे. म्हणजे जी लोक सेवेमध्ये आहेत त्यांचा विचार काय आहे? तर आपलं सेवानिवृत्तीचं वय त्यांनी वाढवावं. पण असा पण मतप्रवाह आहे, समजा त्या लोकांचं सेवानिवृत्तीचं वय जर वाढवलं, दुसरा तोटा काय आहे? तर भारतामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण वाढण्याची पण शक्यता दाट आहे. म्हणजे भारतामध्ये दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे त्यांना सेवेत घेण्यासाठी सेवानिवृत्तीचं वय वाढवू नये, असाही एक मतप्रवाह आपल्यास दिसून येतो. पण आता या कोरोनाच्या काळात शासन काय करतंय? सेवानिवृत्तीचं वय वाढवणे शक्य आहे, असं आपणास दिसून येते. पण शासन या कोरोनाच्या काळात सेवानिवृत्तीचं वय वाढवायला तयार नाही. म्हणजे सेवानिवृत्तीचं वय वाढवणे शक्य नाही. तर आज आपण काय अभ्यासलं? तर लोकसंख्येचा लाभांश आणि वेगवेगळ्या देशांच्या सेवानिवृत्तीविषयक सुधारणा व तेथील शासनाची धोरणे, याचा आज आपण अभ्यास केला.